वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है। शुरू प्रीमियर लीग 2024 अभी आज का ये बिल्कुल आप देख रहे हैं तो तीसरे दिन का जो चौथा मुकाबला दोनों टीमें मैदान के अंदर अतिथि 11 निर्वी और निमगांव के बीच मुकाबला और प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं। इस ओवर की पहली गेंदबाज अपने बोरिंग मार पर तैयार, राइट अप ओवर द विकेट गेंदबाजी करने के लिए। इस बार टीम पर बिल्कुल थोड़ा सा ऑफ टाइम के बाहर था, ऑन साइड पर खेलने का प्रयास किया गया। गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। संकेत शिलार अक्षर रिप्ले देखिए, बहुत बढ़िया गेंद थी, ऑफ टाइम के करीब से विकेट कीपर की तरफ चली गई है। और इस ओवर की बात करें तो शुरुआत गेंदबाज की बहुत ही बेहतरीन है। ओंकार जाधव गेंदबाजी कर रहे हैं। इस बार अच्छी गेंद पकाने के बाद अंदर की तरफ आती भी गेंद को खड़े खड़े ऑन साइड पर खेलना चाह रहे थे बल्लेबाज संकेत शेलार, लेकिन दो गेंदों पर पलटवार नहीं कर पाए। बहुत बढ़िया गेंद देखिए, एक बार फिर टपकाने के बाद थोड़ी सी गेंद अंदर की तरफ आ रही है। बॉडी का बैलेंस पीछे जा रहा है स्टंप की तरफ। इंपॉर्टेंट मैच है दोनों टीमों के लिए। ओंकार जाधव प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर रहे हैं और दो तगड़ी टीमें मैदान के अंदर। शुरू प्रीमियर लीग 2024 की अद्भुत कहानी पिछले 2 दिनों में बारिश की संभावना आज बिल्कुल नहीं है। ओंकार जाधव अपने बॉलिंग मार पर तैयार। मिस टाइम स्ट्रोक ऑन साइड पर खेलना चाह रहे थे। अच्छी दिशा, अच्छी लाइन और ये कैच लिया गया, आउट। जगह अच्छा बन सकते हैं। संकेत सिलार बैक टू द पेवेलियन, गेंदबाज ने किया पलटवार। न्यू विडम इंटरनॅशनल स्कूल पेरणे फाटा बोल्हाई चंदननगर, माननीय डॉक्टर सुजाता रणसिंग यांची दमदार विकेट। एक्शन रिप्ले देखिए, बिल्कुल ऑफ टाइम के बाहर गेंद थी, ऑन साइड पर खेलना चाहते थे। दोबारा पैरों का कोई मूवमेंट नहीं था, बॉडी में एक बार फिर स्टंप की तरफ और क्या एक बार फिर कैच लिया गया। संकेत शेलार गेंदबाज ने किया पलटवार। गेंदबाज का नाम है ओंकार शेलार, जो अपना खाता नहीं खोल पाए। सुंदर स्टार्ट, बहुत बढ़िया गेंदबाजी इस ओवर में ओंकार जाधव द्वारा। और पहले 3 गेंदों में पूरी तरह से सफा बांधा है। बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं। नए बल्लेबाज, नए बैटर मैदान के अंदर पहुंच चुके हैं। नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए बल्लेबाज सूरज। ओंकार जाधव का ये बहुत महत्वपूर्ण ओवर। काफी सारे दर्शक ये मुकाबला ऑनलाइन देख रहे हैं। tenniscricket.in द्वारा सीधा प्रसारण इस प्रतियोगिता का। रोहित के ऊपर निगाह रहेगी। रोहित बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है और सूरज लेफ्ट हैंडर बल्लेबाज। अभी तक उच्च कद के गेंदबाज ओंकार जाधव ने बहुत बढ़िया गेंदबाजी की है, ज्यादा आजादी नहीं दी है। एक टिप्पे पर अच्छी गेंदबाजी, अच्छी दिशा के साथ, अच्छी लाइन के साथ बल्लेबाजों को परेशान करने का काम किया। पैरों पर गेंद आंसर पर खेलना चाह रहे थे, लेकिन फिलहाल वही कहानी मैदान के अंदर। पहले 3 गेंदों में बल्लेबाज के पास कोई जवाब नहीं था। ये बिल्कुल स्टंप के अंदर गेंद थी, पैरों पर लगी है। सुंदर गेंदबाजी ओंकार जाधव का, जो कद बहुत बड़ा है और पहले बाले से बिल्कुल गेंद आ रही है। सूरज काले के ऊपर सबकी निगाह रहेगी। रोहित और सूरज को पारी को एक बार भी संभालने की जरूरत है। इस ओवर की अगली गेंद पुल टॉस गेंद थी, इसका भी ज्यादा फायदा नहीं उठा पाए। अभी भी देखिए गेंद की तरफ नहीं आ रहे बल्लेबाज। इस ओवर की बात कर तो भाई पहला सिंगल लिया गया। अतिथि 11 एक रन 1 विकेट के नुकसान पर सूरज काले ने अपना खाता खोला। ओंकार जाधव का गणेश शिंदे मैदान के अंदर है। ओंकार जाधव की बात करें तो बहुत ही महत्वपूर्ण गेंदबाज और अभी तक सटीक लाइन पर गेंदबाजी रही है। स्ट्राइक करने पर बल्लेबाज तैयार बल्लेबाजी करने के लिए। ऑन साइड पर गेंद को खेल दिया खिलाड़ी, खराब फील्डिंग मिड क्षेत्र में, लेकिन कवर करने के लिए अजय आए हैं। कम से कम 2 रन देने का मौका मिलेगा। 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। पहले ओवर की अगर कहानी देखें तो ओंकार जाधव ने बेहतरीन गेंदबाजी की। 1 ओवर 3 रन 1 विकेट के नुकसान पर। और प्रशांत पारमन हमारे साथ जुड़ रहे हैं। शुरुआत ओंकार जाधव की बहुत ही बेहतरीन, सफल ओवर का खेल समाप्त हुआ। आपण ओंकार जाधवचं जे पहिले षटक जर पाठीमागच्या सामन्यामध्ये देखील प्रशांत सर पाहिलं होतं, अतिशय तंत्रशुद्ध गोलंदाजी त्याच्या माध्यमातून जी आपल्याला पाहायला मिळाली। सन्माननीय किरण काळे साहेब, पोलीस पाटील निमगाव म्हाळुंगे साहेबांचं शुभागमन होतंय। आपणवरती सातत्याने प्रेम असणाऱ्या व्यक्तींचं शुभागमन होतंय। दुसऱ्या बाजूला नवनाथ गव्हाणे साहेब, गणोबा डेव्हलपर्स यांचं देखील शुभागमन होतंय। सन्माननीय संतोष शेठ भोसुरे
गॅलरी सौजन्य त्यांचं देखील इथे शुभागमन होत आहे. ही अशी माणसं आहेत नेहमी सातत्याने स्पर्धेला सहकार्य करणारे देखील माणसं आहेत. त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करेन. घेऊन जाईन मैदानाच्या दिशेने 3 धावा धपलकोरते आहेत. 3 धावा ज्या धपलकोरतीच्या नोंदवल्यात आतापर्यंत 1 विकेट जी आपल्याला पाहायला मिळते. अजून 4 षटक आहेत. अथर्वच्या हातामध्ये जे षटक इथे सोपवले गेले. अथर्व देखील एक वेगावरती स्वार होणारा हा गोलंदाज आहे. रोहित आणि गणेशला इथे खेळावं लागेल. स्ट्रेट डायव्हला खेळलाय, सरळ बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली तोपर्यंत चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर. येतोय चौकार. विरुद्ध साऱ्या गगनात ललकार. संस्कृती डेव्हलपर्स आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर. चेअरमन माननीय हेमंतदादा वाजे यांचा सनसनीत चौकार. उलट चेंडूवरती खरपूस समाचार. चेंडूदारी सीमा रेषा पार. धाव मिळते 4. कडकडीत चौकार. खराब क्षेत्ररक्षण झाले त्याचा फायदा मिळतोय. इस बार टिप्पा खाने के बाद उछालता गेंद को ऑन साइड पर खेल दिया. डीप मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ खिलाड़ी तैनात. गणेश पाक पर के अंदर इंपॉर्टेंट पारी. स्कोर अगर देखें तो दूसरे ओवर का खेल मैदान के अंदर अथर्व गेंदबाजी कर रहे हैं तो गणेश पहुंच चुके 6 पर. स्कोर 8 रन 1 विकेट के नुकसान पर. रोहित 2 पर बल्लेबाजी कर रहे हैं. प्रशांत बहुत इंपॉर्टेंट मैच है दोनों टीमों के लिए. यहाँ से डू और डाय वाला मैच. जिंका किंवा घरी जा अशी परिस्थिती. टू बी ऑर नॉट बी दॅट इज द क्वेश्चन. करावं किंवा मरावं अशी परिस्थिती आहे. एक संघ संकटात येतोय तो दुसरा संघ संकटात येईल. आणि संकटांचं देखील कसं असतं पहा ना. या चेंडू नंतर मी सांगण्याचा प्रयत्न करेल. वाप बिगिट अतिशय तंत्रशुद्ध फटका मिड विकेट झाला करून शिरूर प्रीमियर लीगचा दर्जेदार शानदार A1 क्वालिटीचा षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय जयेश दादा शिंदे प्रदेश सचिव किसान मोर्चा भारतीय जनता पार्टी यांचा दणदणीत षटकार. क्या स्ट्रोक था. बिल्कुल गेंदबाज फॉलो करने के लिए चले गए. थोड़ा सा अगर देखे तो क्रीज के गहरे पे बल्लेबाज थे उसका एक फायदा बल्लेबाज को मिला और ऑन साइड पर 40 रन के बाहर भेजते हुए रोहित इसके तो इस चौके की मदद से स्कोर 14 रन 1 विकेट के नुकसान पर. ओवर दूसरा प्रगति पर है. इंपॉर्टेंट मुकाबला मैदान के अंदर बिल्कुल आप देख रहे हैं. अथर्व अपने बोरिंग मान पर तैयार. गणेश 6 पर. रोहित 8 पर बल्लेबाजी कर रहे हैं. इस बार अच्छी गेंद थी. बहुत अच्छी गेंद. दोबारा एक बार फिर वो लेन गेंद का इंतजार कर रहे थे लेकिन गेंद आगे थी 2 मीटर के अंदर थी. अपने बाजू खोलने का मौका नहीं मिला. स्कोर 14 रन 1 विकेट के नुकसान पर. मैदान के अंदर तेरी मेरी चल रही है. बहुत ही अच्छा बैटल देखने का मौका मिलता है. स्कोर 14 1 विकेट के नुकसान पर. अथर्व 11. ज्यांचं शुभागमन होत आहे सन्माननीय जयसिंग भंडारे साहेबांचं शुभागमन होत आहे. त्यांचं देखील मी शुभागमन करेल आणि त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत करतोय. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत असेल. घेऊन जातो मैदानाच्या दिशेने. 15 धावा धापलकोरते आहेत. 1.5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय पण या षटकामध्ये एक उत्तुंग षटकार वाहिलाय आणि शानदार षटकार देखील आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच पद्धतीने ज्यांचं शुभागमन होत आहे जयसिंग भंडारे पाटील साहेबांचं देखील शुभागमन होत आहे. पोलीस पाटील त्यांचं देखील शुभागमन होत आहे. त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करेल. दरम्यानच्या काळामध्ये ज्यांचं शुभागमन होत आहे यावेळेचा चेंडू पाहतोय HG लाईव्हचे सर्वेसर्वा संदीप गोसावी आणि टीम यांचं शुभागमन होत आहे. त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करेल. संग्रामजी दुर्गे यांचं देखील शुभागमन. नानाश्री आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. मासळकर साहेब तुमचं देखील मनपूर्वक स्वागत करेल आणि आमचे DJ मास्टर तुमचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. घेऊन जातोय मैदानाच्या दिशेने. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर दापलकोरती 15 धावा आहेत आणि 1 विकेट आहे. इथून पुढे तुम्हाला रेस गाडी करावी लागेल. इथून पुढे तुम्हाला थांबावं लागणार नाहीये. इथून पुढे तुम्हाला धावांचा पाऊस वाढवावा लागेल कारण की निसर्ग आज कोणाला साथ देईल हे सांगू शकत नाही. कधी पावसाचं वातावरण चालू होतोय, कधी हवेची दिशा बदलतीये, कधी इकडून वारे वाहत आहेत तर कधी तिकडून वारे वाहत आहेत. त्याच्यावरती देखील बरीचशी परिस्थिती अवलंबून असेल हे देखील निश्चितपणे ओळखणं गरजेचं असणार आहे. प्रशांत थांबायचं नाही. कड्यात थांबायचं नाही. जिंकल्याशिवाय आता थांबायचं नाही. मैदानावरती जर बघितलं तर 15 धावा एका गडाच्या मोबदल्यामध्ये. अथर्व की बात करें तो इन्होंने 12 रन खर्च किए थे. बहुत अच्छा ओवर था बल्लेबाजों के लिए. शानदार बल्लेबाजी मैदान के अंदर. ओंकार की अगली गेंद बहुत बढ़िया गेंद. फुल लेन गेंद थी. बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं चढ़ी है. बल्ले का अंदरूनी किनारा गेंद फाइनली बाउंड्री की तरफ जाते हुए 4 रन. भाग्य का साथ मिला.
और बल्लेबाज बहुत अच्छी पारी खेल रहे हैं इस वक्त रोहित, बहुत अच्छी पारी खेल रहे हैं अपनी टीम के लिए इस वक्त भाग्य का साथ। गेंद बॉलिंग के बाद 4 रन। भिडू दे साऱ्या गगनात ललकार, संस्कृती डेव्हलपर्स आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर। चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौकार। थँक्यू. नानासाहेब पवार यांचे देखील शुभागमन होते, त्यांचे देखील मनपूर्वक स्वागत असेल. इस बार ऑन साइड पर गेंद को पुल किया, डीप के लेग पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है और कैच पकड़ने की कोशिश डाइव लगाई थी लेकिन उनसे बहुत दूर गेंद थी. मंचावरती ज्या मान्यवरांचं आगमन झाले आपण पाहू शकता. मंचावरती ज्यांचे शुभागमन होते भोसरे साहेबांचे देखील शुभागमन होते. सन्माननीय किरण काळे साहेब पोलीस पाटील यांचे देखील शुभागमन होते. तर सर्वच अतिथी मान्यवरांचं शुभागमन असेल. मी संदीप गोसावी आणि वैष्णव मासाळकर, नाना, संग्राम दुर्गे सर्व टीमला विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. यामुळे त्या चेंडू समजू शकला नाहीये. 21 धावा धावफलकावरती ज्या असणार आहेत, 21 धावा त्या धावफलकावरती नोंदवल्यात. एक विकेट जी आपल्याला पाहायला मिळते. 2.3 षटकांचा खेळ इथे संपन्न झाला गेलाय. बॅट्समन प्रत्येक चेंडूवरती एक आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न निश्चितपणे करतोय, पण त्याला तसे यश येत नाहीये. यावेळेस यश येईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. पण रोहितचं जे षटक पाहतोय, रोहित टॅलेंट गोलंदाजी करतोय, कधी पेस टाकतोय, कधी शांत पद्धतीने टाकतोय. ओंकार जादव प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर रहे हैं और रोहित बल्लेबाजी कर रहे हैं जो 15 पर दोबारा वही कहानी. अब अंपर का क्या इशारा, बिल्कुल बल्ले को गेंद लगी और फाइन लेग बाउंड्री लाइन की तरफ जाती भी. बल्ले का अनुनी किनारा, भाग्य का सहारा, गेंद बाउंड्री लाइन के बाद 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार, संस्कृती डेव्हलपर्स आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर. चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौकार. तीसरे ओवर का खेल. रोहित ने 19 रन बनाए, 8 गेंदों का सामना किया. गणेश 6 पर बल्लेबाजी कर रहे हैं. स्कोर 25, 1 विकेट के नुकसान पर. ओंकार जादव धीमी रफ्तार की गेंद थी, ऑफ के बाद थोड़ा सा फंस गए. स्टैक कवर पर गेंद आ रही है. ओहो डीप स्टैक कवर पर खिलाड़ी बहुत दूर. कवर के खिलाड़ी ने कोशिश बढ़िया की लेकिन उनसे दूर गेंद है. तो कम से कम आपको 2 रन लेने का मौका मिलेगा. बहुत महत्वपूर्ण ये मुकाबला है. शानदार खेल मैदान के अंदर बिल्कुल चल रहा है और डू और डाई वाला मैच. 27, 1 विकेट के नुकसान पर अतिथि 11 और दोनों तगड़ी टीमें आप देख रहे हैं. इस मुकाबले की बात करें तो गणेश और रोहित के बीच प्रशांत एक अच्छी साझेदारी पनपती भी. पार्टनरशिपची जी गरज होती ती पार्टनरशिप इथे होताना पाहायला मिळते. क्रिकेटच्या मैदानावरती तुम्ही खेळत असताना तुम्हाला सांघिक खेळ आहे किंवा एकट्याचा खेळ नाहीये. सगळ्यांच्या साथीने एकजुटीने युनिटीज पॉवर या जिद्दीने तुम्हाला खेळणं गरजेचं असणार आहे. गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल. गोलंदाजाची गोलंदाजी पाहिली, क्षेत्ररक्षकाने चेंडू चांगल्या पद्धतीने अडवलाय, पण त्याची गोलंदाजी, त्याची शरीरयष्टी जर पाहिली तर भयंकर पेस, भयंकर गती, लाईन लेंथ अतिशय सुंदर आहे आणि स्वतःला सिद्ध करण्याचा प्रवास इथे चालू होताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक कविता मला आठवली, नेहमी ती कविता मला सातत्याने आठवत असते. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाला लावून यात्तर, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावी उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळ्या ताऱ्यांची, आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची. अशी दांडगी इच्छा ज्याची, अशी दांडगी इच्छा ज्याची, मार्ग मिळती 70, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावी उत्तर. पाय असावे जमिनीवरती, कुवेतांबर घेताना, हसू असावे ओटावरती, काळीज काढून देताना, संकटाला ठणकावून सांगावे आता ए बेहत्तर, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. इथे उत्तर देता येणं गरजेचं असेल. काय सांगाल सर? बिल्कुल इसके ऊपर और चर्चा होगी. गेंदबाजी कर गेंदबाज तैयार, ऑन साइड पर खेळने का प्रयास किया, अच्छी गेंद थी. इथे पर्याय म्हणून कोणी नसतं ना, तेव्हा उत्तर म्हणून आपण उभं राहायचं असतं सर्वात महत्वाचं म्हणजे. आणि जिथं उभं राहायचं तिथं उठून दिसायचं. मैदानावरती 28 धावा एका गड्याच्या मुंबईमध्ये. 3 ओवर का खेल समाप्त हुआ. गणेश 6 पर खेल रहे, रोहित 22 पर बल्लेबाजी कर रहे हैं और दोनों बल्लेबाज खास करके रोहित का जो बल्ला है बहुत बेहतरीन तरीके से बोल रहा है. ज्यादा क्रॉस खेलने की कोशिश, अच्छी गेंद थी गेंदबाज गुरुनाथ द्वारा. सटीक लाइन पर गेंदबाजी कर रहे हैं लेकिन अभी फिलहाल देखिए काफी ऑफ टाइम के बाहर चले गए थे और बहुत अच्छी लेन थी. टिप्पा खाने के बाद धीमी रफ्तार के साथ विकेट कीपर के दस्तानों की तरफ जाते भी. प्रशांत 4था ओवर है. रोहित 22 पर खेल रहे, स्कोर 28, 1 विकेट के नुकसान पर. इथून पुढे त्यांना धावा बनवावच लागतील. कारण मगाशीच देखील आपल्याला वाटलं की आता पाऊस येतो की काय, आता सामना बंद करावा लागतो की काय, पण सगळ्यांच्या आशीर्वादाने परत एकदा सामन्याला सुरुवात झाली. आजचा दिवस संपन्न करायचा. बॅट वरती चेंडू कलेक्ट झाला आहे, झेल तिथे टिपला जातोय. अजय साकोरीची कामगिरी
उत्तुंग क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळेल. झेल टिपलाय फलंदाज बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे न्यू विल्टम इंटरनॅशनल स्कूल, पेरणे फाटा, बोल्हाई, चंदननगर. माननीय डॉक्टर सुजाता रणसिंग यांची दमदार विकेट. हमला करने का प्रयास रोहित द्वारा शिकार पर के बॉडी लाइन की तरफ चले गए. बॉडी लाइन के बाहर जब बैठने का प्रयास किया तब डगआउट की तरफ चले गए हैं और अजय ने अच्छा कैच लपका बॉडी लाइन पर. विकेट मिलता हुआ, विकेट बहुत महत्वपूर्ण. प्रोजेक्टर स्कोर के बारे में बिल्कुल चर्चा होगी. चौथे ओवर का खेल. चौथा ओवर स्कोर 28, 2 विकेट के नुकसान पर अतिथि 11 मुसबा क्रिकेट क्लब और अतिथि के बीच एक बहुत बड़ा मुकाबला. ऑनसाइड पर गेंद को खेल दिया. लॉन्गर बॉर्डर पर खिलाड़ी तैनात बहुत तेजी के साथ गेंद की तरफ आए. गेंद को रोका गया. एक रन लेने का मौका दोनों बल्लेबाजों के लिए. सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. स्कोर अगर देखिए तो रन संख्या चौथे ओवर का खेल जारी है. 29 रन 2 विकेट के नुकसान पर 29 पर लॉस ऑफ 2 विकेट. 29 धावा 2 विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. 29 धावा असणार आहे. पुढचा प्रवास देखील आपल्याला पाहायला मिळेल. 5 षटकांची लढत आहे. 5 षटकांमध्ये तुम्ही किती मोठी धावसंख्या उभी कराल. आतापर्यंत तुम्ही 29 धाव उभी केल्यात. यानंतर तुमच्याकडे अंतिम षटक असणार आहे. 3.4 षटकांचा खेळ संपलाय. या 2 चेंडूवरती किती धावा येतील. अगदी स्लोवर पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न केलाय. गणेश गायकवाड सरांचा मुख्य पंचांचा इशारा येताना पाहायला मिळेल. व्हाईट बॉल येताना पाहायला मिळेल. एका धावसंख्येमध्ये भर होताना पाहायला मिळेल. सर जसे क्रिकेटची स्पर्धा असते, आयोजन असतं, सुंदर असं नियोजन असतं आणि जे संघ मालकीत्व स्वीकारतात ते देखील खूप खूप इम्पॉर्टंट. जे संघ मालक आहे त्या संघ मालकांमधील आपल्या परिभाषेमध्ये काय सांगाल. बिल्कुल इसके ऊपर चर्चा रहेगी. टप्पा खाने के बाद उछलता ऑनसाइड पर खेलना चाह रहे थे और उंगली खड़ी होती भी. स्पोर्ट्समैन स्पिरिट भी मैदान के अंदर. टिप्पा खाने के बाद उछलता ऑनसाइड पर खेलना चाह रहे थे लेकिन गेंद के ऊपर निगाह नहीं थी. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे न्यू विल्टम इंटरनॅशनल स्कूल, पेरणे फाटा, बोल्हाई, चंदननगर. माननीय डॉक्टर सुजाता रणसिंग यांची दमदार विकेट. 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. मध्ये एखादी स्पर्धा तुम्हाला उभी करायची, ती संपन्न करायची, यशस्वी करायची आहे तर संघ मालक अतिशय महत्वाचा भाग आहे. म्हणजे क्रिकेटमध्ये जेव्हा तुम्ही मैदानात उतरता त्यावेळेस बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग या गोष्टी महत्वाच्या आहेत. हे तिन्ही पाठ महत्वाचे आहेत. आणि दुसऱ्या बाजूला संघ मालक अत्यंत महत्वाचा आणि प्रायोजक देखील तितकेच महत्वाचे आहेत. कारण एवढी मोठी स्पर्धा घ्यायची आहे तर त्याला आर्थिक तजवीज देखील करावी लागते. प्रायोजकांचे आणि संघ मालकांचे हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद असतील. जसं आपण पाहतोय आत्ताचा जो संघ खेळतोय श्री मुसबा क्रिकेट क्लब निमगाव म्हाळुंगे आणि टाकळी भीमा या संघाचं त्यांनी संघ मालकीत्व स्वीकारलं. माननीय श्री सोमनाथ अप्पा गव्हाणे आणि सन्माननीय अमोल चव्हाण यांचं देखील आपल्याला कौतुक करावे लागेल. त्यांच्या विरोधामध्ये तो संघ खेळतोय अतिथी 11 या संघाचे त्यांनी संघ मालकीत्व स्वीकारलं. सन्माननीय श्री निलेश बापू सोनवणे आणि माजी उपसरपंच निर्वी, त्याच पद्धतीने सन्माननीय श्री अतुल शेठ पवार उद्योजक यांनी ते संघ मालकीत्व स्वीकारलं. और रनआउट का मौका मिलेगा. देखने इस वक्त रनआउट का बिल्कुल मौका मिलेगा और एक विकेट अतिथि 11 के उम्मीदों को और एक झटका लगा. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे न्यू विल्टम इंटरनॅशनल स्कूल, पेरणे फाटा, बोल्हाई, चंदननगर. माननीय डॉक्टर सुजाता रणसिंग यांची दमदार विकेट. आकाशातून उडणारे हे पक्षी आपल्या घराकडे वाटचाल करतात. त्यांना माहिती आहे की आता सूर्य अस्ताला जायला सुरुवात झालेली आहे. कॅमेरामॅन पहा. कॅमेरामॅन tenniscricket.in च्या माध्यमातून निश्चितच रोहन आपल्याला कॅमेरामॅन पाहायला मिळतोय आणि त्याच्या माध्यमातून या ठिकाणी हे उडणारे पक्षी तुम्हाला दाखवले गेले ते आपल्या घराकडे वाटचाल करतायत. म्हणजे शाळा सुटली आपण घराकडे वाटचाल करतो, संध्याकाळ झाली कंपनीत काम करणारा माणूस आपल्या घराकडे येतो. आता तशाच पद्धतीने हे पक्षी घराकडे चाललेत. परंतु आज या संध्याकाळच्या सत्रामध्ये सूर्य मावळताना ही संध्याकाळ आपल्या नावावरती कोण करणार ते देखील पाहणं उत्सुकतेचं असेल. धावसंख्या सांगेल अगदी अपडेट मी तुम्हाला निश्चितपणे सांगेल. 31 धावा आहेत. 4 विकेट असणार आहेत. आकाशातील पक्ष्यांचा थवा पाहिला. एक सुंदर वाक्य आठवलंय. या चिडूदर सांगेल बिग फ्लॅश, जबरदस्त जलवा, शिरूर प्रीमियर लीगचा शानदार A1 क्वालिटीचा षटकार. हा केला उत्तुंग षटकार. यशराज प्रॉपर्टीज. आता प्लॉट घ्या 0% व्याजदर आणि 0 डाऊन पेमेंटवर. सरपंच माननीय संदीप दादा ढेरंगे यांचा खतरनाक षटकार. क्या बात आहे. काय अत्यंत सुरेख फटका खेळला. आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा आणि मैदानात फक्त सूरज काळीची हवा. अप्रतिम फटका होता आणि या 6 धावाने पुन्हा एकदा धावसंख्येला आकार.
परत एकदा मोठा फटका अजय साकोरे चेंडूवरती पोहोचेल तिथे झेल सुटला जाईल दुसऱ्या धावेसाठी चित्त्याची चपळाई असेल. गुड रंग द विकेट. पाहता पाहता 2 धावा पूर्ण. 39 धावा धावपल करती. 5वां ओवर 39 विकेट के नुकसान पर सूरज खान को जीवनदान मिला है. पहले एक अच्छा स्ट्रोक था, उसके बाद में अच्छी कोशिश बहुत बढ़िया क्योंकि कैच इतना आसान नहीं था. और फिलहाल अतिथि 11 5वां निर्णायक ओवर 39 विकेट के नुकसान पर अतुल पवार को ज्यादा मौका नहीं मिला है. इस ओवर की अगली गेट राइट अप ओवर द विकेट. इस बार ऑन साइड पर पुल किया. इतना एक बार फिर बड़ा स्ट्रोक नहीं, मतलब ताकत नहीं लगाई थी. एक रन मौका पर किया, दूसरे के लिए पलट गए हैं. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी. ये बेहतर है. चलता रहूंगा, पथ पर चलने में माहिर हो जाऊंगा, या तो मिलेगी मंजिल या अच्छा मुसाफिर बन जाऊंगा. स्कोर बोर्ड को चलाते रहिए. 41 विकेट के नुकसान पर निर्णायक ओवर का खेल मैदान के अंदर चल रहा है. 41 धावा धावपल करते हैं. 4 विकेट आपल्याला पाहायला मिळतात. छूले आसमान जमी की तलाश न कर, छूले जिंदगी खुशी की तलाश न कर, बदल जाएगी तकदीर खुद ही मेरे दोस्त, मुस्कुराना सीख ले वजह की तलाश न कर. खेळायचंय, जिंकायचे, संघर्ष दाखवायचाय आणि तुमच्या मध्ये चिकाटी दाखवायची आहे. शून्यातून विश्वनिर्मितीचा प्रवास चालू झाला गेला. वा, यावेळेस पंचांचा इशारा येतोय. इथे फलंदाजाला माघारी परतावं लागेल. विकेटचं पतन. फलंदाज बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे न्यू विटोम इंटरनॅशनल स्कूल, पेरणे फाटा, बोल्हाई, चंदननगर. माननीय डॉक्टर सुजाता रणसिंग यांची दमदार विकेट. विकेट बहुत महत्वपूर्ण है. जिस तरह से देखिए ये मुकाबला चल रहा है और इंपॉर्टेंट मैच दोनों टीमों के लिए, बिल्कुल इसमें कोई संदेह नहीं है. शॉट सिलेक्शन भाई आपका नहीं अच्छा है. एक्शन रिप्ले आप एक बार फिर जाके दोबारा घर में भी देख सकते हैं. नए बल्लेबाज मैदान के अंदर आ रहे हैं. सूरज बैक टू द पेबल चलेंगे. स्टार्ट इनको जरूर मिला था. 5 गेंदों में 11 रन बनाए थे. 2 अच्छे स्ट्रोक इनके बल्ले से जरूर है, लेकिन उसके बाद में अतुल चौहान ने कमबैक किया. 41 विकेट के नुकसान पर आखिरी 2 गेंदें इस पारी की शेष. अतुल चौहान राइट अप ओवर द विकेट. इस बार ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है. स्क्वायर लेग पर बॉडी लाइन की तरफ जा रही है. अब अंपायर का इशारा 6 रनों का. क्या बात है, कड़क शॉट, 6 रन. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय जयेश दादा शिंदे, प्रदेश सचिव किसान मोर्चा भारतीय जनता पार्टी यांचा दणदणीत षटकार. 5वां ओवर स्कोर 37 5 विकेट के नुकसान पर. वक्त बहुत महत्वपूर्ण रहेगा. वो सबके लिए होता है, हमारे लिए भी होता है, अंपायर के लिए होता है, खिलाड़ी के लिए होता है. टाइमिंग इंपॉर्टेंट. इस पर टाइमिंग अच्छा था, परिणाम अच्छा है. हम सब समय को गुलाम है, समय किसी का गुलाम नहीं. और समय किसी के लिए नहीं रुकता है. समय किसी खूबसूरत मोहतरमा के लिए भी नहीं रुकता है. वक्त की नजाकत के साथ आगे बढ़िए. बॉल मैदान के अंदर 47 for 5. क्या 50 का आंकड़ा पूरा हो जाएगा? अच्छा स्ट्रोक था बल्लेबाज कैबल्ले का. आतापर्यंत 47 धावा आहेत, 5 विकेट आहेत. इथून पुढे जर आपण पाहिलं ना आणि इथून पाठीमागची फलंदाजी पाहिली ना, 2-3 षटकापर्यंत थोडं शांततेचं वातावरण होतं. 4थ्या षटकामध्ये थोडं ग्रीप घेतलं आणि तिथून पुढे धावांचा पाऊस आपल्याला पडताना पाहायला मिळाला. षटकार चौकारांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळाली. आतापर्यंत 29 बॉलमध्ये 47 झाल्यात. इनिंग संपण्यासाठी 1 चेंडू बाकी आहे आणि त्या एका बॉलवरती धावा किती येतील हे देखील आपण पाहणार आहोत. पुढे खेळण्याचा प्रयत्न केलाय. मिड विकेटच्या झोनमध्ये चेंडू होतोय. अजय साकुरे चित्त्याच्या चपळाईने आलाय. दुसऱ्या धावेसाठी देखील रनअप घेतला जाईल. गुड रनिंग द विकेट. 2 तर घेतल्यात आणि 2 धावेंनी तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि इथे फलंदाज हा बाद असेल. 47 मध्ये 2 धावा ऍड करूयात. 49 झाल्यात, 50 बनवायच्यात. ही आहे न्यू विटोम इंटरनॅशनल स्कूल, पेरणे फाटा, बोल्हाई, चंदननगर. माननीय डॉक्टर सुजाता रणसिंग यांची दमदार विकेट. कई बल्ले रनर के तौर पर क्या वापस जाएंगे वो देखना बहुत जरूरी. और आखरी गेंद पर विकेट आया है. आता फक्त विनंती असेल, इथे लगेच मैदानावरती यायचंय. जास्त वेळ घेऊ नका, जास्त वेळ घेऊ नका. सामना अत्यंत महत्वाचा आहे. यावेळेला जिंकण्याकरता आव्हान असेल. एकूण आपण बघितलं धावा झाल्या धापलकावरती 49. मागच्या मॅच मध्ये देखील 50 धावांचं आव्हान होतं. या सामन्यात देखील आपण पाहू शकता 50 धावांचं आव्हान आहे. आणि मसोबा क्रिकेट क्लब निमगाव तर दुसऱ्या बाजूला अतिथी 11 या 2 संघादरम्यान महत्वपूर्ण लढाई आहे. तर आता या मॅच मध्ये अतिथी 11 संघ लगेच सज्ज व्हायचे. जास्त वेळ घेऊ नका. 50 धावांची आवश्यकता.
प्रशांत क्या कहना, जिस तरह से ये मुकाबला 50 रन है, पिछले मैच में देखील बिल्कुल डिपेंड किए गए थे. जास्त वेळ घेऊ नका, चला मैदानावरती लाईन मध्ये आतमध्ये या. ज्यांचं शुभागमन होतं या स्पर्धेसाठी नेहमी सातत्याने ज्यांचं सहकार्य असतं, लाख मुलाची साथ असते, ऍडव्होकेट सचिन तात्या गव्हाणे यांचं शुभागमन होतंय. तात्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेला सर्व मित्रपरिवार आपले देखील मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करेल. डीजे आरजेचं देखील मी कौतुक करेल. नानाश्री तुमचं मनपूर्वक स्वागत असेल. घेऊन जाईल मैदानाच्या दिशेने टीम एका लाईन मध्ये येते. शिस्तीचं प्रदर्शन जे आपल्याला पाहायला मिळत आहे. शिस्त आयुष्य जगत असताना शिस्त खूप इम्पॉर्टंट असते. अडीच अक्षरी शब्द आहे, पण जे अडीच अक्षरी शब्दाचं जर आयुष्य जगत असताना जर पालन केलं नाही तर आपलं आयुष्य बेशिस्त व्हायला वेळ लागत नाही. आणि बेशिस्त झालेलं आयुष्य शिस्तीपर्यंत येण्यासाठी तो प्रवास खूप दूरवरती पोहोचला जातो. त्यामुळे ही शिस्त आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेट फक्त बॅट आणि बॉल आपल्याला देत नाहीये, क्रिकेट जीवाभावाची माणसं देतं, आपली माणसं देतं. मी नेहमी सांगत असतो, माणसांची गर्दी कालही होती, माणसांची गर्दी आजही आहे. कालच्या माणसांच्या गर्दीमध्ये माणसं होती आणि आजच्या माणसांच्या गर्दीमध्ये माणसं शोधावी लागतात. आणि अशी शोधून सापडलेली माणसं या शिरूर प्रीमियर लीग मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. घेऊन जाईल मैदानाच्या दिशेने 2 सलामी चितुडी मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळेल. 50 धावांवरती देखील थांबवता येतंय. हे या आधीच्या सामन्यामध्ये आपण सर पाहिलंय, पण या सामन्यामध्ये वास्तविक स्थिती काय असेल? एक गोष्ट आपण नाण्याची बघितली, म्हणजे 50 धावांवरती त्या धावा डिपेंड करता येतात, परंतु 50 धावा पार होऊ शकतात का, ही नाण्याची दुसरी बाजू आता आपल्याला बघायला मिळेल का? कारण प्रत्येकाला बघा, म्हणजे तेच चित्र आपण बघितलं तर मग मॅच बघायला पण मजा येणार नाही. त्यामुळे या मॅचमध्ये आपल्याला ही अपेक्षा असेल की 50 धावा पार होतील का, त्यासाठी बॅटर कशा प्रकारचा प्रयत्न करणार. दुसरी महत्वाची गोष्ट, प्रशांत हा सामना जिंकायचाच आहे. जिंकलात तर ठीक, नाहीतर मग यावेळेला तुमचा प्रवास देखील थांबू शकतो. त्यासाठी सामना जिंकणं गरजेचं आहे. बघूया, जिंकण्यासाठी दोन्ही संघ निकराची झुंज देतील. सामना सुरू करा, सामना सुरू करा. पंच मैदानावरती दाखल झालेले आहेत. सामनाधिकारी असतील गणेशजी गायकवाड सर, आणि याला देखील मी विनंती करेल सातत्याने खेळाडूला सूचना करत राहायच्या सर. आपण ऑलरेडी सगळ्या सूचना दिलेल्या आहेत, आणि जर सूचनेचं पालन केलं नाही तर संपूर्ण सामने संपन्न होणार नाही. त्यामुळे मी विनंती करेल, जे सूचना आहेत त्या सूचनेचं पालन हे सातत्याने करायचंय. घेऊन जाईल मैदानाच्या दिशेने. सरांनी देखील आत्ताच सांगितलं की प्रवास पुढे जाणे आणि प्रवास थांबणे. ज्यावेळेस आपण एखाद्या ध्येयाच्या दिशेने प्रवास करत असेल आणि त्या ध्येयापासून जर आपल्याला परत माघारी फिरावं लागत असेल, आपलं आव्हान संपुष्टात आलं असेल, नियमांनी आपलं आव्हान संपुष्टात आलं असेल, आपल्याला पुढे जायचंय पण आपण त्या पात्रतेचे नाहीत असं आपल्याला समजल्याच्या नंतर आपणही पराजित झालोय, या सगळ्या गोष्टी कानावरती पडलं देखील एक दडपणाचं वातावरण तयार होतं. आणि क्रिकेटचं मैदान असं आहे की तिथून कुणालाच माघारी जाऊशी वाटत नाहीये. कारण की या स्पर्धेमध्ये जेवढे संघ आहेत, जेवढे खेळाडू आहेत, जेवढे संघ मालक आहेत, या प्रत्येकाची एकच इच्छा आहे, या शिरूर प्रीमियर लीग वरती, या विश्वकपावरती आम्ही नाव कोरावं. पण एकाच स्वप्न पूर्ण होणार आहे, बाकीच्यांची स्वप्न पूर्ण होणार नाहीत. पण त्या स्वप्नासाठी कोणता संघ प्रयत्न करेल, कारण की स्वप्न जी नसतात, जे आपल्याला झोपल्यानंतर पडतात, खरी स्वप्न जी असतात, जे आपल्याला झोपून देत नाहीत. स्वप्न आपण निश्चितच असतात, ती मोफत असतात, परंतु त्याचा पाठलाग करत असताना किंमत मोजावी लागते. पहिल्या चेंडू अत्यंत सुरेख फटका स्क्वेअरलेगच्या दिशेनं, परंतु क्षेत्ररक्षक एक धाव मिळेल. स्वप्न फार मोठी आहेत, तर तुम्हाला कष्टही मोठे घ्यावे लागतील, आणि जेवढे मोठे कष्ट तेवढे यश मोठं असणार आहे. धावपरती आपण धावा पाहू शकता. इथे खातं खोललं गेले मयूरचं. मयूर आणि अजय साकोरे मैदानावरती. 30 चेंडूमध्ये 50 धावांची आवश्यकता. पहिल्या चेंडूवरती एक धाव एकेरीनं सुरुवात झालेली आहे. अर्थात यावेळेला संघाचं खातं खोललं गेलेलं आहे. तुमच्या परिभाषेमध्ये जर सांगायचं झालं तर जितना बडा संघर्ष होगा उतनी शानदार जीत होगी. तुमचा संघर्ष मोठा असणं गरजेचं आहे, तुमची जिद्द मोठी असणं गरजेचं आहे, तुमची चिकाटी महत्वाची आहे, तुमच्यामध्ये स्वतःवरती कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे. अगली गेंद सुजीत, इस बार पैरों पर गेंद थी, फायदा नहीं उठा पाए, जाता बैकफुट पर चले गए. बॉडी का वेट आप देखें तो बिल्कुल अगर देखें तो पीछे जाता बा. लेग बाई का इशारा गेंद बल्ले के ऊपर नहीं आई थी. पहले 2 गेंदों की अगर कहानी देखें तो स्कोर 2 रन बगैर किसी नुकसान के. मयूर और अजय दोनों बल्लेबाज मैदान के अंदर है, दोनों के पास काबिलियत है, संघर्ष बिल्कुल है मैदान के अंदर. 50 रन आपको बनाने हैं. सुजीत शेलार अपने बॉलिंग पर तैयार, सामना करेंगे मयूर गावड़े. सीधे बल्ले से गेंद को खेला, लेकिन मिस टाइम स्ट्रोक है. गेंद के नीचे स्टकवर के खिलाड़ी लिया कैच. सुजीत शेलार जिनके ऊपर कर मिळाली शानदार भेट. ही आहे न्यू विडोम इंटरनॅशनल स्कूल, पेरणे फाटा बोलधाई, चंदननगर. माननीय डॉक्टर सुजाता रणसिंग यांची दमदार विकेट. सुजीत शेलार
पहिला ब्रेक थ्रू अपनी टीम के लिए दिलाते हुए मयूर गावड़े बैक टू द पेवेलियन। पहला विकेट, पहला ब्रेक थ्रू अपने टीम के लिए जब आप देते हैं तो बिल्कुल वो कॉन्फिडन्स बढ़ता है। शानदार मॅच आहे मैदान के अंदर। स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेले संघ आपण पाहू शकता 2014 विजेता गव्हाणे फायटर्स डिग्रजवाडी, 2015 विजेता जय मल्हार स्ट्रायकर सरसवाडी, त्यानंतर आपण थोडा आणखी खाली आलो तर जल्लोष केला होता विजेता शिक्रापूर 11 शिक्रापूर 2016 मध्ये, त्यानंतर राहुल सातव फ्रेंड सर्कल वाघोलीचे वाघ या ठिकाणी ढरकाळी फोडताना आपण पाहिले 2017 मध्ये आणखी पाहणार आहोत। परंतु कॅमेरामॅन चला पुन्हा एकदा फोकस आपल्या मॅचच्या दिशेने जर मंगलमूर्ती, त्यानंतर VCC मांडवर फराटा 2018 2019 अजून काही चित्र आपण पाहणार आहोत। ऑफ्टरच्या बाता चेंडू खूप सुंदर पद्धतीने स्टीअर केलाय या पहिल्या पॉईंटच्या दिशेनं। एक धाव मिळेल, एकेरी धावांची धावसंख्या आणि जाऊया पुन्हा कॅमेरामॅन आपल्याला दाखवतील यानंतर कुणी सामने जिंकले होते तर सणसवाडी फायटर 2020, आमदार राहुल दादा कुल प्रतिष्ठान 2021, आणखीन खाली आलो त्यानंतर जल्लोष आपण पाहू शकता शिरूर प्रीमियर लीग 2022 चा सायास फार्मा तांदळी, सायास फार्मा तांदळी। अरे बापरे, या दोन्ही वेळा आपण बघितलं तर काय प्रयास केलेले आहेत। हो चेंडू चांगला थोडासा ऑफ टर्मच्या बाहेर, तर सायास 2000 आपण बघितलं तर 22 2023, पण आता प्रश्नचिन्ह आहे 2024 कोण जिंकणार त्यासाठी प्रश्नचिन्ह आहे। डिपेंडिंग चॅम्पियन टीम आपण यावेळेला ऑन स्क्रीन पाहिली होती। सुजीत शेलार बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे, स्कोर 3 रन 1 विकेट के नुकसान पर। ऑफ टर्म के बाहर गेंद थी, ड्राइव किया, इस कवर पर खिलाड़ी तरह थे कि मिड ऑफ पर है तो मिड ऑफ के खिलाड़ी ने गेंद को फील्ड किया, एक रन लेने का मौका दोनों बल्लेबाजों के लिए। सुजीत शेलार का ये ओवर बहुत अच्छा बेहतरीन स्टार्ट किया है। मैं तो समझ सकता हूँ कि 50 रन प्रसाद आप डिपेंड करना चाह रहे हैं और पहले ओवर में सुजीत शेलार साहब ने केवल 4 रन दिए और एक शिकार किया है, तो ड्रीम स्टार्ट हुआ है, ड्रीम स्टार्ट आपके लिए हुआ है अतिथि 11 टीम के लिए। जी सुजितने जी सुरुवात केली ना, जशी ह्या टीमच्या वतीने जशी सुजितने सुरुवात केली तशी ओमकारने देखील सुरुवात केली होती। ओमकारने 3 धावा दिल्या होत्या, 1 विकेट घेतली आणि सुजितने काय केलं 4 धावा दिल्या आणि 1 विकेट घेतली। हम भी किसी से कम नाही, उत्तरास त्याने प्रत्युत्तर दिले। उत्तर देता येणं गरजेचं आहे। दोन टीम आहेत, तुल्यबळ आहेत, एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत आहेत आणि मोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना मोठी आव्हाने असतात, तुम्ही चमकू शकता। आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे या 11 पर्वांमध्ये आता तुम्ही हे जे 11 पर्व झाली, प्रत्येक पर्वाचं तुम्ही कोण जिंकलं हे सांगण्याचा प्रयत्न केला। या प्रत्येक पर्वामध्ये गाव पातळीमधील एक आयकॉन प्लेअर देखील तयार झालेला आहे आणि तो महाराष्ट्र बाहेर देखील खेळून आलेले प्लेअर आहेत की ह्या स्पर्धेमधून ग्रामीण भागातले खेळाडू ह्या स्पर्धेच्या माध्यमातून तयार झालेले आहेत। पुढे खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटवरती चेंडू कलेक्ट झाले नाहीये। अजय साकुरे असा खेळतोय, अतिशय शांत पद्धतीने खेळतोय, अगदी धावफलक एका धावेने पुढे जाईल, 22च्या रूपाने ती धाव येताना पाहायला मिळेल। तो अजय साकुरे जो आहे ना सर, अजय साकुरेची जर तुम्ही फलंदाजी पाहिली, एक भाऊ चांगली फलंदाजी करतो आणि एक भाऊ शुरूर भूषण म्हणून देखील फेमस आहे, विजय साकुरे त्यांचं नाव असेल, घेऊन जाईल मैदानाच्या दिशेने। गणेश अपने बोलिंग बार पर तैयार, इस बार ऑन साइड पर बहुत बेहतरीन तरीके से गेंद को खेल दिया है। एलईडी बोर्ड जो होर्डिंग है वहां गेंद बॉल बॉडी के बाहर जाते हुए शानदार दमदार सिक्सर। शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा। माननीय जयेशदादा शिंदे प्रदेश सचिव किसान मोर्चा भारतीय जनता पार्टी यांचा दणदणीत षटकार। दूसरे ओवर का खेल, स्कोर 11 रन 1 विकेट के नुकसान पर। गणेश शिंदे के बल्ले से यह बहुत ही अच्छा स्ट्रोक था। 11 पर ऑफ 1 विकेट, गणेश शिंदे 7, अजय साकुर 1। और मसूबा क्रिकेट क्लब निमगांव की बात कर तो जीतने के लिए 50 रनों की जरूरत है। और ये दूसरे ओवर का खेल, कदमों का अच्छा इस्तेमाल डिफेंस कवर क्षेत्र में बहुत तेजी के साथ गेंद ट्रैवल हो रही है, पीछा कर रहे हैं, नहीं रुकने वाली है। 1 2 3 4, ये राम लगन का गाना नहीं है, इस वक्त एक खूबसूरत स्ट्रोक है, 4 रन चौका। विरोधे साऱ्या गगनात ललकार, संस्कृती डेव्हलपर्स आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर। चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौकार। थँक्यू। फलंदाजांनी देखील विचार केला असेल की मागल्या षटकामध्ये कमी धावा आल्या होत्या, ह्या षटकामध्ये जर कमी धावा आल्या तर दबावाचं साम्राज्य वाढेल आणि ते दबावाचं साम्राज्य आपल्यावरती येऊन द्यायचं नाही। स्ट्रेट ड्राइव्हला चेंडू खेळलाय, हलक्या हाती खेळलाय, सरळ बॅटने खेळलाय, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल, गुड रनिंग द विकेट, 2 धावा घेतल्या जाईल। 2 धावींच्या मदतीने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते 17 धावा। अखेरचं समीकरण काय असेल, 20 चेंडू शिल्लक आहे, 33 धावेंची गरज आहे, केवळ 1 विकेट असणार आहे, 20 चेंडू आणि 33 धावा। समीकरण सोपंही आहे आणि कळत नकळत अवघड देखील असणार आहे।
बिल्कुल इस मुकाबले की बात करें तो जो शुरुआत हुई है जिस तरह से गणेश शिंदे की बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं, कदमों का बहुत अच्छा इस्तेमाल, कदमों का इस्तेमाल किया कि इनको मैदान क्षेत्र के तरफ खेलना चाहते थे, बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास बिल्कुल कर रहे थे, लेकिन गेंद बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं चढ़ी है। गणेश शिंदे 13 पर खेल रहे, 5 गेंदों का सामना किया। दूसरे ओव्हर का खेल, आखिरी गेंद शेष, दोनों के लिए होगी विशेष। 17 धावा आतापर्यंत बनवल्यात, 19 चेंडूमध्ये 33. हा चेंडू इम्पॉर्टंट असेल कारण पुढची 3 षटकं कशी पडतील याच्यावरती देखील आपण निश्चितपणे चर्चा करणार आहोत. गोलंदाज सज्ज होईल. हो, यावेळेस दिशा दाखवण्याचं कामकाज केले. तिथे क्षेत्ररक्षक तैनात असेल. एक धावे त्यांना पाहायला मिळेल. 2 षटकांचा खेळ संपतोय. 12 चेंडूमध्ये बनवल्यात 18 धावा, 2 विकेट देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. अखेरचं समीकरण देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. या षटकामध्ये थोड्याशा धावा येताना जे आपल्याला पाहायला मिळाल्या, कुठेतरी धावसंख्या कव्हर होताना जे आपल्याला पाहायला मिळते. अखेरची 3 जी षटकं आहेत त्या 3 षटकांमध्ये तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल. म्हणजे तुम्हाला 32 धावा बनवायच्यात. निमगाव माळुंगे गावचे असणारे सन्माननीय पोलीस पाटील सन्माननीय किरण काळे साहेबांकडनं टीमसाठी अगदी जर लागोपाठचे जर 3 षटकार मारले तर तब्बल 1,500 रुपयांचं जे पारितोषिक असणार आहे. सन्माननीय राहुल लोंढे यांचं देखील शुभागमन होते, त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करेन. 18 धावा या धावलीकरती आहेत, 2 विकेट जे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 3 षटकांमध्ये 32 धावा. सर, हे जर षटक जर अप्रतिम आलं तर सामन्यामध्ये अचूक मोठे प्रेक्षकांसाठी रंगत तयार होईल. बिल्कुल सही, बिल्कुल सही. इस वक्त 9 गेंदों में 16 रनों की साझेदारी गणेश शिंदे और अजय साकोर के बीच. डोमिनेटिंग पार्टनर है गणेश शिंदे, 6 गेंदों में 14 रन, अच्छा स्ट्राइक रेट इनका. स्कोर 18 रन, 1 विकेट के नुकसान पर. ओवर तीसरा प्रगति पर है. सुजीत शेलार को दोबारा बुलाया गया. पहले ओवर में बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन किया था. 1 ओवर 3 रन और 1 विकेट, और अच्छी रणनीति है. कप्तान की विकेट लेना चाह रहे हैं, इसलिए बुलाया गया है गेंदबाजी करने के लिए सुजीत शेलार. अच्छी गेंद, बहुत बढ़िया गेंद थी, पैरों की तरफ गेंद को फ्लिक किया. स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ गेंद जा रही है. रन लेना चाह रहे हैं, भाग रहे, लेकिन स्ट्राइकर इनके बल्लेबाज ने मना किया. प्रशांत, मुझे वो अन्नू मलिक साहब का गाना याद आया, रुक बाबा रुक, विकेट के ऊपर खड़े रहने की जरूरत है. अभी अच्छी साझेदारी चल रही है. शुरुआत आपकी बहुत खराब थी, दूसरी ओवर में रन आए हैं, लेकिन क्रिकेट में हमेशा कहा जाता है यस नो वेट का सही इस्तेमाल होना चाहिए. सही इस्तेमाल हुआ. सही एक बार फिर कहा कि भाई अभी आपको भागने की जरूरत नहीं है, तो वापस आए अपने क्रीज में, कोई नुकसान नहीं हुआ. यह मौका था अपोनेंट टीम के लिए रन आउट करने का, लेकिन थ्रो भी इतना अच्छा नहीं था. 19 धावा धावली करते. अजयने त्याला सांगितलं की जास्त काही करण्यात उपयोगच नाहीये. वा, यावेळेस सासून आपण पाहतोय शांतता संघर्ष जिंदाबाद. इथे ह्या माइंडने तुम्हाला खेळायचं, एक मास्टर माइंडने खेळायचं. तुम्हाला प्लॅन तयार करणं गरजेचं आहे. जर तुमचा ए प्लॅन फ्लॉप झाला तर तुमच्याकडे बी प्लॅन असणं आवश्यक आहे. तुमचा बी प्लॅन गेल्यानंतर तुमच्याकडे सी प्लॅन असणं आवश्यक आहे. आणि तुमचा सी ही प्लॅन गेला तर तुम्ही डी प्लॅनची देखील तयारी करणं गरजेचं आहे. एका चेंडूवरती तुम्हाला रणरित्या आखणं गरजेचं असेल. बिल्कुल, रणनीति के ऊपर बहुत सारी चर्चा होगी. स्कोर 19, 1 विकेट के नुकसान पर. तीसरा ओवर प्रगति पर है. गणेश शिंदे 15 पर खेल रहे हैं, 7 गेंदों का सामना किया. अच्छी गेंद, बहुत बढ़िया गेंद, टिपा बिल्कुल थोड़ा सा ऑफ टाइम के बाहर था, और खड़े खड़े खेलने की कोशिश कर रहे हैं सुजीत शेलार. बहुत अच्छी गेंदबाजी. 9 गेंदों में केवल 4 रन दिए, 1 सफलता उन्होंने प्राप्त की है. बेहतरीन गेंदबाजी करे. 19, 1 विकेट के नुकसान पर, और एक बार रन रेट प्रशांत 12.40 का है. अगदी 15 चेंडूमध्ये 31 धावांची गरज असेल. प्रशांत सर, जर पुढचे 3 चेंडूंवर जर कमी धावसंख्या आली ना, अधिक रोमहर्षकता तयार होताना जे आपल्याला पाहायला मिळेल. विकेट, या चेंडूची खरी गरज होती. जबरदस्त फटका, अतिशय दूरवरचा, अजय साकोरेच्या बॅट मधून ब्रँडेड षटकार, छपरातोड छक्का. हा गेला उत्तुंग षटकार. यशराज प्रॉपर्टीज आता प्लॉट घ्या 0% व्याजदर आणि 0 डाऊन पेमेंटवर. सरपंच माननीय संदीप दादा ढेरंगे यांचा खतरनाक षटकार. 3-4 गेंदों की अगर बात करें तो बिल्कुल आउट ऑफ द ऑफ अच्छी गेंद थी, लेंथ गेंदबाजी की थी. ये छोटी गेंद थी, मतलब हाफ टक्कर गेंद थी. बल्लेबाज को बैकफुट पर समय मिला, और गणेश शिंदे ने थैंक यू वेरी मच कहा और भेज दिया डीप एंड विकेट बाउंड्री लाइन के बाहर. बहुत अच्छा फुल स्ट्रोक बल्लेबाज का. इस बार सीधा कॉम बॉक्स में, ये कोई सवाल नहीं, जवाब है. और गणेश शिंदे ने ये कमाल का स्ट्रोक खेलते हुए कहा कि टेनिस क्रिकेट के हम नवाब है. लाजवाब स्ट्रोक, 6 रन. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय जयेश दादा शिंदे, प्रदेश सचिव किसान मोर्चा भारतीय जनता पार्टी यांचा दणदणीत षटकार.
अजय के बल्ले से यह खूबसूरत और दर्शनीय स्ट्रोक था। दोनों तरफ बराबर की आग लगी हुई है। पहले गणेश शिंदे कामला, उसके बाद में अब अजय की पारी। अजय की बारी आई है। अजय पारी बहुत अच्छा खेल रहे हैं दोनों देखिए। अजय साकोरे 13 पर, गणेश शिंदे 15 पर, 31 एक विकेट के नुकसान पर। 31 धावा 2 षटकाराने वातावरण बदलवले। आपली चर्चा चालली होती 3 चेंडूवरती धावा किती येणार, 2 चेंडूवरती 12 आले गेले। परत एकदा मोठा फटका फाईन लेग झोन मध्ये जाताना पाहायला मिळेल। इथे चेंडू पोहोचला जाईल सीमारेषेच्या बाहेर। 3 चेंडूवरती तब्बल 16 धावा वसूल होत आहेत आणि सामन्याची परिस्थिती बदलली जाते। अखेरचे 12 चेंडू शिल्लक आहेत। आतापर्यंत 12 चेंडू मध्ये 15 धावांची गरज जिथे असणार आहे। देखिए इस मुकाबले में मसूबा क्रिकेट क्लब निर्माण टीम के लिए चाहिए विकेट। 12 गेंदों में 15। ये जो ओवर था जिसमें आप सुजीत की जो गेंदबाजी बिल्कुल 3 गेंदों में ज्यादा शॉर्ट पिच गेंदबाजी की गई और उसका फायदा दोनों बल्लेबाजों ने उठाया। अजय और गणेश स्कोर 12 गेंदों में 15 रनों की जरूरत है। यहां से यह मुकाबला अगर अतिथि 11 को जीतना है तो चाहिए विकेट। गुच्छे में विकेट आएंगे तो मैच में कमबैक करने का मौका मिलेगा। नहीं तो ये दोनों बल्लेबाज आक्रामक रवैया अपनाते हुए, शॉट सिलेक्शन बहुत अच्छा है। दोनों की आंखें जम चुकी है। बहुत डेंजरस लग रहे हैं। 12 चेंडू मध्ये 15 धावांची गरज। आपली चर्चा चालली होती 3 चेंडूवरती। त्याने 3 चेंडूवरती 16 धावा बनवल्या आणि कदाचित या 16 धावा जर आल्या नसत्या तर सामन्यामध्ये अजूनही रोमहर्षकता तयार झाली असती। क्रिकेट का खेल अगर मगर से नहीं होता। देखिए बिल्कुल आपने सही कहा। पहले 3 गेंदें बहुत अच्छी थी लेकिन उसके बाद में ज्यादा छोटी गेंदबाजी वो करते गए। फुल करने का मौका मिला एक बार फिर। देखिए उसके बाद में ऑन द राइज गेंद को खेला गया काउकर क्षेत्र में। उसके बाद में और एक छोटी गेंद जो पैरों की तरफ थी उसके ऊपर प्रहार किया गया फाइंडिंग बाउंड्री की तरफ। तो समय मिला बल्लेबाज को। असमय 12 चेंडू मध्ये 15 धावांची जी गरज असेल ही शेवटी खूप इम्पॉर्टंट असेल। हो यावेळेस फक्त दिशा दाखवण्याचं कामकाज केले। नकळ स्क्वेअर कटचा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय। पॉइंटच्या झोन मध्ये चेंडू पोहोचेल। एक धावी त्यांना आपल्याला पाहायला मिळेल। सिंगलच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जाताना पाहायला मिळते। काही क्षणांमध्ये वातावरण बदलते। आज सामन्याचं देखील वातावरण काही क्षणांमध्ये बदलताना पाहिलं। अगदी निसर्गाचं देखील वातावरण काही क्षणांमध्ये बदलताना आपण पाहिलं। यस 11 गेंदें और 14 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। इस ओवर की अगली गेंद पटकी हुई गेंद। एक बार फिर समय था, यहां बहुत ज्यादा समय था लेकिन रफ्तार नहीं थी। गेंद के ऊपर उंगलियां फेरते हुए गेंदबाज। यानंतर एक महत्वाची सूचना असेल। सामना कोणताही संघ जिंकू वेळेचं लक्षात घेता हा सामना यानंतरचे सामने हे 4 षटकांचे होतील। सामना 4 षटकांचा होईल। सामना कोणीही जिंकू। इस बार कनेक्शन अच्छा, संपर्क अच्छा। गेंद दर्शक दीर्घा में जाती भी हवाई फायर, दर्शक वर्ग के फील्डर और ये लगा शानदार सिक्सर। हा गेला उत्तम षटकार। यशराज प्रॉपर्टीज आता प्लॉट घ्या 0% व्याजदर आणि 0 डाऊन पेमेंट वर। सरपंच माननीय संदीप दादा यांचा खतरनाक षटकार। अजय साकोरे का बल्ला बोध रहा है मैदान के अंदर। जब जब इनके पाले में गेंद आ रहे प्रशांत वो अशांत हो रहे मैदान के अंदर और बड़े स्ट्रोक खेल रहे हैं। दुबादर बल्लेबाजी दोपहर 6 के बीच आंख में चले अभी भी चल रही है लेकिन बीच में दर पर 9 गेंदें 8। पिछले 3-4 गेंदों में मैच में पलटवार। इस बार थोड़ा अविप्रंत बॉडी जरूर खेले लेकिन गैप पे गेंद है। डीप स्ट्राइक कवर पर पीछे कोई नहीं, कवर पॉट के खिलाड़ी डीप स्ट्राइक कवर क्षेत्र में आए। गेंद को रोका गया। एक बार फिर थ्रो किया नॉन स्ट्राइक रेंज की तरफ लेकिन दोनों बल्लेबाजों ने इत्मीनान के साथ 2 रन मुकम्मल किए हैं। 8 गेंदें 6 रनों की जरूरत है। स्कोर अगर देखें तो इस वक्त मसूबा क्रिकेट क्लब नेमगांव का 44 एक विकेट के नुकसान पर। यहां से अगर देखें तो दोनों बल्लेबाजों ने शिकंजा कस लिया है। अगली गेंद राउंड विकेट ऑफ टक के बाहर गेंद टिप्पा खाने के बाद थोड़ी सी धीमी रफ्तार के साथ विकेट कीपर के दस्तारों की तरफ चली गई। एक अच्छी गेंद डाली है। यहां से एक अच्छी गेंद डाली है। बहुत संघर्ष आपने किया है। आपके ऊपर हमला भी हुआ है लेकिन आप कर सकते हैं। यकीन रखने का समय आ गया। अभी भी ये मैच बन सकता है। 7 गेंदें और 6 रनों की जरूरत है। 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 धावांची जी गरज आहे। जर हा चेंडू जर डॉट जर आला तर परत एकदा गेम मध्ये बदल होईल। आणि यावेळेस वाईट चेंडू पंचांचा इशारा येतोय। अगदी परत एकदा स्थिती बदलली जातीये। 7 चेंडू शेष आहेत। 5 धाव्यांची जी गरज जी असणार आहे। अजय साकोरीची फलंदाजी पाहिली। 3 उत्तुंग षटकार खेळलेत। आतापर्यंत 13 चेंडू मध्ये त्यांनी वैयक्तिक स्वतःच्या नावावरती 25 धावा नोंदवलेल्या आहेत। और देखिए दूसरी तरफ गणेश की भी तारीफ होनी चाहिए। दोनों बल्लेबाजों ने सकारात्मक सोच के साथ बल्लेबाजी की है।
यहाँ बहुत अच्छी गेंद है। मैच समाप्त नहीं है, मैच बिल्कुल समाप्त नहीं है। अच्छी गेंद है, 5 रनों की जरूरत है और कमाल का मैच मैदान के अंदर मसुबा का क्रिकेट क्लब निमगांव बनाम अतिथि 11। पिक्चर अभी भी एक बार फिर रोचक बनेगा। ये इस कहानी में बहुत सारे ट्विस्ट आने वाले हैं। आप देख रहे SPL शिरूर प्रीमियर लीग 2024 पिक्चर्स है सुपर हिट। इस कहानी में आएंगे बहुत सारे ट्विस्ट, मजा आएगा। 6 चेंडू शिल्लक 5 धाव्यांची गरज आहे। परत एकदा गोलंदाजाने जरी काही षटकार चौकार जर खाल्ले असतील तरी पण परत एकदा एक नवीन ऊर्जा तयार होताना जिथं पाहायला मिळते। जर गोलंदाजाने लागोपाठचे 2 चेंडू डॉट टाकले असे काही जर घडलं जर आणि तरची परिभाषा चालू आहे। 6 चेंडू 5 धाव्यांची गरज आहे। चर्चा देखील होताना आपल्याला पाहायला मिळेल काय होईल मैदानाच्या आतमध्ये। आणि सगळ्यात महत्त्वाचं या क्षणी विश्वास कुणावरती ठेवला जाईल, कुणाच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल ही इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट असेल। पराभव लागतो सर्वांच्या जिवारी। जिंकण्यासाठी मैदानात धडपड सारी। SPL 2024 जिंकण्याची झाली तयारी। पाहूया कोण पडते कोणावर भारी। मैदानावरती 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता। क्या मुकाबला चल रहा है। दोनों टीमें बिल्कुल यहाँ जीतने के लिए मैदान के अंदर हार और जीत के बीच एक बहुत ही जबरदस्त संघर्ष। अतिथि 11 और मसुबा क्रिकेट क्लब निमगांव के बीच 6 गेंदें 5। इस ओवर की अगली गेंद राइट अप ओवर द विकेट। ऑफ टॉप के बाहर गेंद ड्राइव किया स्ट्राइक कवर क्षेत्र में, खिलाड़ी तैनात है, केवल 1 ही रन मिलेगा। कंपलसरी चेस है, 5 गेंदें और 4 रनों की जरूरत है। एक अच्छी गेंद आपको डालनी है, 1 विकेट आपको प्राप्त करना है और बल्लेबाजों के लिए संयम के साथ बल्लेबाजी करने की जरूरत है। ज्यादा कुछ करने की जरूरत नहीं है। क्रिकेट डोंट योर विकेट। 46 1 विकेट के नुकसान पर 5वां निर्णायक ओवर। इसके बाद में 4 ओवर के मुकाबले होने वाले हैं। राइट अप ओवर द विकेट। इस बार लेग स्टंप के बाहर गेंद और वाइड बॉल का शर। ये खराब गेंद थी। 5 गेंदें और 3 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। दोनों तगड़ी टीमें मैदान के अंदर बिल्कुल है, लेकिन इस मुकाबले की बात करें तो 50 रन जब आप डिफेंड करने का प्रयास करें तो आपके विकेट कितने आए, आपने विकेट कितने लिए, वो बहुत महत्वपूर्ण है। केवल 1 विकेट आया। अगर 3-4 विकेट आप लेते तो बिल्कुल मैच में कमबैक करने का मौका आपके लिए बिल्कुल था। इस बार हवा में मिस स्ट्रोक है। मिड ऑफ पर खिलाड़ी गेंद के नीचे लिया कैच आउट। गेंद और बल्ले के बीच चिड़ी है जंग, चढ़ा है क्रिकेट का रंग, रंग में भंग। इस कहानी में ट्विस्ट क्योंकि SPL है सुपर हिट। गोलंदाजाला मिळाली शानदार भेट। न्यू विटोम इंटरनॅशनल स्कूल पेरणे फाटा बोल्हाई चंदननगर। माननीय डॉक्टर सुजाता रणसिंग यांची दमदार विकेट। अन्य बल्लेबाज 5 गेंदें, 4 गेंदें 3 रनों की जरूरत है। थोड़ा सा चर्चा करने के लिए समय मिला, लेकिन दोनों अंपायर भी चर्चा कर रहे हैं। शाम की चाय और बड़े लोगों की राय समय समय पर लेनी चाहिए, चर्चा होनी चाहिए। मैदान के अंदर चर्चा हो रही है। एक्शन रिप्ले देखिए। बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, ऑफ स्टंप के बाहर गेंद थी। ऑन से पे लॉन्ग ऑन क्षेत्र में खेलना चाह रहे थे, गेंद मिड ऑफ क्षेत्र में चली गई और बहुत अच्छा कैच, बहुत ही बेहतरीन कैच मिड ऑफ पर लिया गया। मैच अभी भी समाप्त नहीं है। 4 गेंदें 3, एक वाइड बॉल आया। उसके बाद में अगर देखें तो विकेट आया है, बहुत महत्वपूर्ण विकेट है। 47 2 विकेट के नुकसान पर और रिक्वायर्ड रेट प्रशांत 4.50 का है। 4 चेंडू शिल्लक 3 धाव्यांची गरज आहे। न्यू बॅटर इथे येताना पाहायला मिळेल। 47 धावा या धाबलगुरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। 4 चेंडू मध्ये 3 धाव्यांची गरज आहे। जर इथे यदा कदाचित जर 2 डॉट चेंडू आले परत एकदा नवीन ऊर्जा इथे तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल। 47 4 गेंदें 3 रनों की जरूरत है। इस ओवर की अगली गेंद राइट अप ओवर द विकेट। ऑफ टॉप के बाहर कट करना चाह रहे थे। 3 गेंदें 3 रनों की जरूरत है। डूबते हुए सूरज को वापस आने के लिए वक्त लगता है, पानी को बर्फ में बदलने के लिए वक्त लगता है, प्यार का पहला खत लिखने के लिए वक्त लगता है, लेकिन क्रिकेट का खेल बदलने के लिए वक्त नहीं लगता। अब जाकर देखिए अंपायर तीसरे अंपायर की तरफ जा रहे हैं। बिल्कुल सारी चीजों की दावा किया गया है। तीसरे अंपायर की तरफ टीवी अंपायर थोड़ा बिजी हो जाएंगे। इस कहानी में दोबारा ट्विस्ट है। कहानी इंटरेस्टिंग है, पिक्चर सुपर हिट है, रोचकता बरकरार है। अब तीसरे अंपायर मतलब टीवी अंपायर क्या डिसीजन देने वाले। अभी तो आंकड़े यही बता रहे 3 गेंदों में 3, लेकिन मैच कमाल का। प्रशांत क्या कहना, किसके साथ जाना चाहेंगे, अतिथि या एक बार फिर निमगांव के साथ? हेलो चेक, हेलो चेक। दोन्ही टीम आहेत, दोन्ही टीम आपल्या टीम आहेत। 3 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज आहे। एका बाजूला इकडे
सन्माननीय पोलीस पाटील किरण काळे साहेब बसलेत. त्यांना जर हा क्वेश्चन जर विचारलं तर त्यांच्या तोंडातून लगेच वाक्य बाहेर पडेल की निमगाव म्हाळुंगे ही टीम खरं तर त्यांच्या वतीने असं वाटेल त्यांना जिंकली पाहिजे. तिकडच्या संघाला अतिथी 11 संघाला कोणत्या प्रतिनिधीला विचारलं तर ती टीम जिंकली पाहिजे असं प्रतिनिधी करतील. इथे आहे निर्णयाची आतुरताही सातत्याने जी असणार आहे. रिव्ह्यू अनसक्सेसफुल सर. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 धावेंची गरज जी इथे असणार आहे. एक ऑप्शन था, बल्लेबाज के पास एक ऑप्शन था, अगर ये मिस्टर एक्स्ट्रा मतलब वो वाइड बॉल हो सकता था तो एक बार फिर वो दावा किया गया था, लेकिन रिव्यू अनसक्सेसफुल हुआ. तो अब मजा आएगा. अजिंक्य अपने बोरिंग मार पर तैयार. 3 गेंदे 3 रनों की जरूरत है. मैदान के अंदर कांटे की टक्कर चल रही है. वो टॉस के डाउन पर अच्छा स्ट्रोक है. बाउंड्री पर मिड विकेट पर खिलाड़ी तैनात है. बहुत तेजी के साथ गेंद की तरफ चले गए. थ्रो किया गया. दोनों बल्लेबाज अपनी जगह पर रुक गए हैं. हमारी सांसें भी गले में अटकी हुई है. क्या होगा? ये मुकाबला कौन जीतेगा? 2 गेंदे 2 रनों की जरूरत है. कंपल्सरी चेस. एक महत्वाची सूचना आता कंपल्सरी चेस ही महत्वाची सूचना असेल. 2 चेंडू आणि 2 धावेंची गरज. कंपल्सरी चेस. और कौन देगा इस मुकाबले में बेस्ट? बेस्ट कौन देगा? बहुत महत्वपूर्ण मुकाबला ये. 2 गेंदे 2 रनों की जरूरत है. अजिंक्य इस वक्त अपनी बॉलिंग मार पर तैयार. राइट अप उहुर्द विकेट. इस बार हवा में खेलते हुए बहुत अच्छा स्ट्रोक है. भीड़ में लगे तो उसको धक्का कहते हैं. हवा से उड़कर मैदान के बाहर जाए उसको छक्का कहते हैं. बाजी में लाइव पलटवार उसे हुकुम का एक्का कहते हैं. कमाल का स्ट्रोक था. शानदार बल्लेबाजी मैदान के अंदर. गणेश शिंदे गेम चेंजर खिलाड़ी है. लाजवाब स्ट्रोक खेला गया और मैच समाप्त हुआ. थँक्यू प्रशांत सर. यानंतर पुढील सामन्याचा टॉस करण्यासाठी आपण जाऊयात. बसोबा क्रिकेट क्लब निमगाव म्हाळुंगे टाकळी भीमा संघाचे कॅप्टन आपल्या समेत आहेत. मी शिक्रापूर संघाचे कॅप्टनला विनंती करतो आपण या आणि हा टॉस करण्यासाठी या ठिकाणी सन्माननीय संतोष शेठ भोसुरे, ॲडव्होकेट सचिन तात्या गव्हाणे, पोलीस पाटील किरणजी काळे, त्याचबरोबर